आहे मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर आता दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 8 वेगवेगळ्या टीम या बाहेर पडलेल्या होत्या आणि शोध घेत होत्या। अखेर 26 तासात मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना ताब्यात घेतलेलं आहे। तो खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्ट, रायगड या ठिकाणी तसंच अन्य परिसरात 8 ठिकाणी टीम दाखल झालेल्या होत्या आणि शोध घेत होत्या। रायगड जिल्ह्यात नागोठणे इथे रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्या गाडीला पोलिसांनी गाडी समोरून आडवी घालत पकडलेला आहे। तर 26 तासातच मुख्य आरोपी असलेले रवींद्र देवकर यांना अटक करण्यात आली आहे। रायगड पोलिसांना यश आले। खोपोलीमध्ये काल सकाळी पहाटे 7च्या दरम्यान मंगेश काळोखे यांचं जे हत्याकांड झालंय ते बीडचे सरपंच जे होते संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची आठवण करून देणारं क्रूर हत्याकांड या ठिकाणी खोपोलीमध्ये काल घडल्यानंतर जवळजवळ 24 तासानंतर पोलिसांच्या टीमने मुख्य आरोपी जे होते रवींद्र देवकर व त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना 24 तासामध्ये पोलिसांनी नागोठणे येथे एका फार्म हाऊसच्या ठिकाणी जाताना पोलिसांनी गाडी आडवी घालून त्यांना अटक केलेली आहे। हे मुख्य आरोपी होते। एकूणच मंगेश काळोखे व रवींद्र देवकर हे एकाच प्रभागामध्ये खोपोलीच्या साईबाबा नगर या प्रभागामध्ये गेली 15 वर्ष निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकांना सामोरे जातात। त्यामुळे त्यांच्या दोघांच्या समर्थकांमध्ये सुप्त वाद होता। तो वाद कालच्या हत्याकांडानंतर मात्र आक्रमक झाला व 24 तास खोपोली बंद ठेवण्यात समर्थकांना, मंगेश काळोखे यांच्या समर्थकांना यश जरी आलं असलं तरी पोलिसांनी मात्र वेगवेगळ्या 8 टीम कार्यरत केल्या होत्या। मुंबई एअरपोर्ट असो, नवी मुंबई असो किंवा खोपोली व रायगड जिल्ह्याच्या परिसरात पोलिसांनी जवळजवळ 8 टीम कार्यरत ठेवल्या व आज सकाळी पोलिसांना मात्र मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर व दर्शन देवकर यांना ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे। आता जे मुख्य सूत्रधार म्हणून होते ज्यांनी कट रचला असा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, यांना कधी ताब्यात घेतलं जात आहे हे मात्र उत्सुकता ताणली गेली आहे। NDTV मराठीसाठी महबूब जमादार, रायगड।